दुर्गा अष्टमी निमित्तानं विठ्ठलाला सोन्याचं सोवळं आणि सोन्याची पगडी परिधान, रुक्मिणी मातेसही 400 वर्षांपूर्वीचे जुने मौल्यवान दागिने केले परिधान. निलेश घायवळ आणि कुटुंबियांच्या 10 बँक अकाउंट्सवर कारवाई, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. एकूण 38,26,000 रुपये गोठवले. मुंबईतल्या देवनार, गोवंडी, मानखुर्दमध्ये जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप, सोमय्यांची देवनार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. आमदार गोपीचंद पडळकरांकडनं दसरा मेळाव्याचं आयोजन, सांगलीतल्या प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या वनात दसरा मेळावा. धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. बीड जिल्ह्यातील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. सावरगाव घाट इथं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडणार. दसरा मेळाव्यातनं पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. कल्याण शहराला वाहतूक कोंडीचा विळखा, वाहतूक पोलिसांचं नियोजन ढासळलं. बेशिस्त वाहन चालकांची वाहतूक कोंडीमध्ये भर. बारामतीमध्ये अपघातांचं सत्र सुरूच, डंपरची स्कूल बसला धडक, सुदैवानं जीवितहानी नाही. अपघातांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको. कल्याणमधले पथदिवे दुरुस्त करताना कामगाराचा मृत्यू, हाय टेन्शन वायरचा झटका लागल्यानं खासगी कामगाराचा जागीच मृत्यू. कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. नालासोपारा पूर्वेकडे कपड्यांच्या दुकानाला भीषण आग, आगीमध्ये दोन्ही दुकानं जळून खाक. दुकानांचं मोठं नुकसान, आग लागण्यामागचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.